हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी गरबा लुक करते आहे. तर इथे मॉडेल आली आणि हिचं इथे बिफोर काहीतरी तिला रील घ्यायची आहे, त्याचं त्यांचं चालू आहे प्रॅक्टिस. त्यानंतर मी इथे मेकअपचं माझे प्रोडक्ट आहे ते सगळं सेटअप करून घेतलं आहे, जे काही मला लागणार आहेत आजसाठी जे प्रोडक्ट. तर मी माझं वॅनिटी सेट करून घेतली. त्यानंतर इथे हेअरसाठी पण सगळे सेटअप करून घेतला, जे पण काही प्रोडक्ट लागतील ते. आणि इथे मी हा लेहंगा घेतलेला आहे, लेहंगा आणि ही आहे त्याच्यावरचा तो ब्लाऊज. इथे नेत्रा आली आहे, त्याच्यानंतर ब्राईड बसली आहे, ब्राईड बोलते सॉरी मॉडेल बसली आहे. त्यानंतर मी काही एक्सेसरीज जी घेतली होती शूटसाठी लागणार होती तर ती मी इथे दाखवते. ही रिंग घेतली आहे मी, त्यानंतर ही पण आणखीन एक रिंग घेतली. असं युनिक आहेत, छान वाटतात अशा रिंग्स. या फक्त नवरात्रीला ह्याला त्या सुंदर वाटतात अशा ड्रेसवरती घालायला. आपण असं पण घालू शकतो, ऑक्साईड ज्वेलरी आहे ती. खूप घेतलेलं मी, तर मला काहीतरी युनिक करायचं होतं त्यासाठी. आणि हा ब्लाऊज पण घेतला होता मी, कारण माझं एक प्रॉब्लेम झाला होता. मला वाटलं ह्याच्यावरती स्टिच ब्लाऊज मिळेल, पण हा अनस्टिच होता आणि मी पण पाहिलं नव्हतं. मग रेडीमेडमध्ये मला असा हा घ्यावा लागला फास्टमध्ये, कारण आता ब्लाऊज मिळाला नसता शिवून. तो पण सूट होतोय छान लेहंगावरती. बघू आता लुक कसा होईल त्याचा. त्याच्यानंतर ही एक्सेसरीज घेतली मी हेअरसाठी, काहीतरी वेगळी होती, आतापर्यंत मी पाहिली नव्हती त्याच्यामधली ही, तर ती एक घेतली हेअरसाठी. आणि हा एक मला वाटतं चोकर घेतलाय मी, सुंदर होता हा पण चोकर. घालून दाखवते मी तर केव्हाच घातली नाही अशी काही ज्वेलरी, कधीच नाही. सुंदर आहे ज्वेलरी पण. त्यानंतर मी हे घेतलेले इयरिंग्स, खूप मोठे इयरिंग्स होते हे, खूप मोठे साईजचे, पण खूप सुंदर इयरिंग्स होते, जे त्या आउटफिट वरती खूप सुंदर दिसतील. त्यानंतर मी काढले त्याच्या हातामधला कडा काढलेला आहे मी, हा एकच घेतलेला मी. आणि लास्ट इयरचा एक माझ्याकडे होता, तर म्हटलं दोन्ही पण वेअर डिफरंट आहेत ते वेअर करू. छान वाटतंय. मी हे सगळं ना सामान एका पिशवीतच ठेवलं होतं, का तर नंतर मग हरवायला नको, इथे तिथे होऊन जाईल सामान. जसं घेतलं तसं त्यातच ठेवलं, म्हटलं मला नंतर जेव्हा मॉडेल रेडी होईल तेव्हा फटाफट घालता पण येतील. आणि हे मी घेतलेले पायामधले पायल घेतलेले आहेत, ह्या ऑक्साईड मध्येच आहेत ह्या, खूप सुंदर होत्या ह्या पण, अशा मस्त ब्रॉड मध्ये होत्या, मोठ्या मोठ्या. त्यानंतर ह्या नथ घेतल्यात ऑक्साईड मध्येच. ह्या काय एक सिंगल मिळत नाही, त्या कॉम्बो मध्ये मला 5-6 तरी मिळालेल्या, त्या घेतल्या. त्यानंतर हा ब्लाऊज थोडा तिला मी ऑलरेडी स्टिच करून घेतला होता, पण तिला आणखीन लूज होते, तर आम्ही इथे काहीतरी जुगाड करतोय, पिन्स वगैरे लावून त्याला थोडा आणखीन स्टिच करून घेतोय. घाईमध्ये असंच काम करावं लागतं. नंतर मी स्टार्ट केला मेकअप. नेत्रा इथे हेअर्स करते, त्यानंतर मी पण मेकअप स्टार्ट केला. नंतर अशी ही रेडी झालेली आहे, बघा किती सुंदर दिसते. हेअर्स मी पूर्ण कर्ल्स केलेले, पूर्ण म्हणजे मॅगी कर्ल्स असतात ना एकदम, ते केलेले. काहीतरी वेगळं ह्या वेळेस लुक करायचं होतं मला, मी असे कर्ल्स केलेले ह्या वेळेस.
छान झालेला लुक. त्यानंतर मग हे लवकरच आले होते ऑफिसमधून. त्यानंतर आम्हाला यांनी सोडलं लोकेशनवरती. पुढे पुढे चल, चलो 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 आगे. तर हे आहे लोकेशन. त्या लोकेशनवरती आम्ही शूट करणार आहे. खूप फिश आहेत. व्हिडिओत कसं मी काढू, फोन पडेल माझा. नाही मी का रिस्क घेऊ का? हा, आणि रिस्क घेऊन फोन पडला तर नाही बाबा. हे चल इथून चल, स्टेप करू सावकाश चल. तर फायनली आम्ही शूट कंप्लीट करून घरी निघालो. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला, ओव्हरऑल लुक कसं होतं मॉडेलचा, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.